Hello students, in our topic molecular basis of inheritance, we are going to see our next point, that is functions of DNA. DNA it perform different types of function. आपल्याला माहिती आहे की DNA जो आहे हा DNA जेनेटिक मटेरियल आहे. म्हणजेच काय आहे तर हे जे DNA आहे इट इज हेल्पफुल टू कॅरी द कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. त्यामुळे DNA काय आहे तर जेनेटिक मटेरियल आहे. DNA वरूनच काय होतं तर कॅरेक्टर ट्रान्सफर होतात फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. मग हे जे आपण जेनेटिक्सशी रिलेटेड आपण बघतो की कॅरेक्टर ट्रान्सफर होतात, पण हे कसे होतात, हे कॅरेक्टर्स कसे तयार होतात हे अगोदर हे माहीत पाहिजे आणि ते तयार झाल्यानंतर मग ते ट्रान्सफर होत असतात. मग हे जे कॅरेक्टर्स तयार होतात मग त्यामध्ये डिफरंट प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये परफॉर्म होत असतात. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर प्रोटीन सिंथेसिस होते. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय तर जे काही कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतात इट इज इन द फॉर्म ऑफ जेनेटिक कोड. आणि हे जे जेनेटिक कोड आहे हे जेनेटिक कसे तयार होतात तर दे आर मेड फ्रॉम द डिफरंट टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड्स विच आर प्रेझेंट इन आवर बॉडी. आणि हे अमायनो ॲसिड काय करतात तर हे प्रोटीन सिंथेसिसचं काम करत असतात. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जो काही जेनेटिक कोड तयार होतो हा कुठं तयार होतो तर प्रोटीन सिंथेसिसमध्ये तयार होत असतो. त्यानंतर आता पेरेंट्स टू डॉटर हे जेनेटिक इन्फॉर्मेशन काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. मग त्याच्यामध्ये पेरेंट्सकडून डॉटरला DNA जाणार. मग हा जो DNA आहे हा DNA पेरेंट्सकडून डॉटरकडे कसा जाणार तर किंवा ऑफस्प्रिंगकडे कसा जाणार तर तिथं काय होणार आहे तर पेरेंट्सचा जो DNA आहे त्याच्यापासून काय होणार आहे तर आणखीन न्यू DNAs तयार होणार. मग ही जी प्रोसेस आहे ज्यामध्ये DNA काय करतो तर त्याच्यासारखाच DNA फॉर्म करतो, त्याला काय म्हणतो आपण रेप्लिकेशन. म्हणजे अशा प्रकारे हे डिफरंट फंक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होत असतात. त्याचबरोबर आपण बघितलं तर RNA सिंथेसिस त्याला काय म्हटलं जाते तर ट्रान्स्क्रिप्शन. RNA माहिती आहे तुम्हाला, देर आर डिफरंट टाईप्स ऑफ RNA, mRNA, rRNA आणि tRNA. मग हे RNAs काय करत असतात तर दे आर हेल्पफुल फॉर द ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय तर आपल्याकडे जो DNA असतो त्या DNAवरून काय केला जातो RNA फॉर्म होतो आणि त्या तो जो RNA फॉर्म होतो तो RNA काय करतो इट इज हेल्पफुल फॉर द प्रोटीन सिंथेसिस. मग अशा प्रकारे हे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन किंवा रेप्लिकेशन हे डिफरंट टाईप्स ऑफ फंक्शन्स आर परफॉर्म बाय द DNA. मग या फंक्शन्समध्ये काय केले तर डिफरन्सिएशन केले. तर DNA जो काय करतो विच डायरेक्ट्स द सिंथेसिस ऑफ डिफरंट केमिकल मॉलिक्युल्स अदर दॅन इटसेल्फ. म्हणजे DNA फक्त त्याच्यासारखा मॉलिक्यूल तयार न करता जे डिफरंट केमिकल मॉलिक्युल्स तयार करतो म्हणजे RNA आहे, प्रोटीन्स आहे, RNA सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस यामध्ये काय करते तर देर इज अ रोल ऑफ DNA. मग हे DNA काय करतो त्याच्यासारखं सोडून दुसरे मॉलिक्युल्स तयार करतो आहे, म्हणून त्याला काय म्हटले तर heterocatalytic functions. The DNA which directs the synthesis of chemical molecules other than itself, that is heterocatalytic function. It performs this heterocatalytic function in this transcription in which RNA synthesis takes place and translation in which protein synthesis takes place. आणि ज्यावेळी DNA स्वतःसारखाच मॉलिक्यूल तयार करतो म्हणजे स्वतःचीच कॉपी तयार करतो त्यावेळी त्यावेळी त्या फंक्शनला काय म्हणतो आपण ॲटोकॅटॅलिटिक फंक्शन. द DNA द डायरेक्ट सिंथेसिस ऑफ
डी एन ए इटसेल्फ. आणि त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, रेप्लिकेशन. अशा प्रकारे डी एन ए काय करतं, इट परफॉर्म 2 टाईप्स ऑफ फंक्शन, हेट्रोकॅटॅलायटिक अँड ॲटोकॅटॅलायटिक फंक्शन. In heterocatalytic, the DNA, it will form the molecules which are different from itself, that is RNA, proteins. And in autocatalytic function, it form the copy of DNA, or it is responsible for the synthesis of its own copy. That process it is called as replication. त्यानंतर आपण आपला आता पुढचा पॉईंट बघणार आहे, दॅट इज डी एन ए रेप्लिकेशन. डी एन ए रेप्लिकेशनवरती तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चन विचारला जातो. त्याचबरोबर याच्यामध्ये डिफरंट एन्झाईम्सची नावं येणार आहेत. ती एन्झाईम्सची नावं तुम्हाला विचारली जातात. CETसाठी, नीटसाठी MCQमध्ये हे एन्झाईमची नावं तुम्हाला विचारली जातात. पहिल्यांदा आपण बघूया काय त्याची डेफिनेशन. तर डी एन ए रेप्लिकेशन म्हणजे काय, रेप्लिकेशन मीन्स डुप्लिकेशन. म्हणजे डुप्लिकेट म्हणजेच डी एन ए काय करतोय तर स्वतःसारखाच आणखीन एक नवीन डी एन ए तयार करतो. आता आपला हा डी एन एचं स्ट्रक्चर तुम्हाला झालेलं आहे. हा जो डी एन ए आहे, हा डी एन ए काय करतो तर अशाच प्रकारे स्वतःसारखाच आणखीन एक डी एन ए तयार करतो. त्याला काय म्हणायचं, रेप्लिकेशन, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज डुप्लिकेशन. द प्रोसेस ऑफ डुप्लिकेशन ऑफ डी एन ए, दॅट इज डी एन ए मेक्स अ कॉपी ऑफ इटसेल्फ, इज कॉल्ड डी एन ए रेप्लिकेशन. आणि हे जे 2 डी एन एज आहेत, दे आर आयडेंटिकल, मीन्स दे आर सिमिलर. दॅट इज डी एन ए रेप्लिकेशन. मग हे जे डी एन ए रेप्लिकेशन आहे हे कधी होतं आहे, कुठं होतं आहे, तर प्रत्येक सेलमध्ये हे डी एन ए रेप्लिकेशन होत असते. कारण का, तर प्रत्येक सेल ही काय होत असते, रिप्रोड्यूस होत असते, रिप्रोडक्शन होत असते. मग त्या रिप्रोडक्शनमध्ये काय होत असते, रिप्रोडक्शनमध्ये सुद्धा स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण केला जातो. मग त्या पेरेंटमध्ये जे आहे ते सगळं त्याच्या डॉटरमध्ये जाणार. मग पेरेंटमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे ते डॉटरमध्ये जाणार आहे. मग त्यासाठी काय होते तर तिथं हे जे काही जेनेटिक मटेरियल म्हणजेच डी एन ए आहे, ह्या डी एन एचं काय केलं जाते तर रेप्लिकेशन केलं जाते. हे प्रत्येक सेलमध्ये, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक प्रत्येक सेलमध्ये होत असते. आणि मग हे कधी होतं आहे तर हे जे रेप्लिकेशन आहे, दॅट रेप्लिकेशन ऑफ डी एन ए, इट इज टेक्स प्लेस ओनली वन्स इन द सेल सायकल. आता सेल सायकल माहिती आहे तुम्हाला, 11वीमध्ये तुम्हाला मायटॉसिस, मिओसिस झालेलं आहे, सेल डिव्हिजन झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये मिओसिस तुम्हाला माहिती आहे. मिओसिसमध्ये काय असते बघा, तर मिओसिसमध्ये मेन 2 फेजेस असतात. सेल सायकलमध्ये काय असतात तर 2 फेजेस असतात, इंटरफेज आणि दुसरी असते एम फेज. मग सगळ्यात जास्त जो पिरियड लागतो तो इंटरफेजला लागतो आणि सगळ्यात कमी जी पिरियड असतो तो एम फेजचा असतो. मग या इंटरफेजमध्ये आपण बघितलं की इंटरफेजमध्ये परत काय आहे तर 3 फेजेस आहेत, G1 फेज, S फेज आणि G2 फेज. मग याच्यामध्ये S फेज जे आहे, S फेज का म्हटले, बिकॉज इट इज सिंथेसिस फेज और सिंथेटिक फेज. आणि या फेजलाच काय होत असते तर डी एन एचं रेप्लिकेशन, डी एन एचं सिंथेसिस होते, म्हणजेच नवीन डी एन ए तयार होत असतो. त्यालाच काय म्हटले, डी एन ए रेप्लिकेशन.
आणि ही सेल सायकल काय होते तर एक सेल सायकल परफॉर्म होत असताना एकदाच ही एस फेज येणार आहे. त्यामुळं एका सेल सायकलमध्ये फक्त एकदाच काय होत असते तर तिथं DNA रेप्लिकेशन होत असते. त्यानंतर मग ही यम फेज म्हणजे काय, मायटॉटिक किंवा मिओटिक फेज असते. मग DNA रेप्लिकेशन हे कुठं होते तर इंटरफेज जे आहे त्या इंटरफेजच्या यस फेजमध्ये, सिंथेटिक फेजमध्ये होत असते. त्यानंतर बघा तर हे जे DNA रेप्लिकेशन आहे, दॅट DNA रेप्लिकेशन इट इज अ सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन म्हणजे काय बघा, सेमी मीन्स हाफ, कन्झर्वेटिव्ह मीन्स टू कन्झर्व म्हणजे जतन करणे. बघा आपल्याला माहिती आहे की इच न्यू सेल इज सिंथेसाइज्ड फ्रॉम इट्स प्री एक्झिस्टिंग सेल. प्रत्येक नवीन सेल जी तयार होत असते किंवा फॉर्म होत असते ती कशापासून तयार होते तर त्याच्या अगोदरची जी सेल असते, प्री एक्झिस्टिंग सेल जे अगोदर अस्तित्वात असते त्याच्यापासून ती सेल काय होत असते, नवीन सेल सिंथेसाइज होत असते. किंवा आपलं हे सुद्धा माहिती आहे रिप्रोडक्शन म्हणायचं आपण घेतलं तर ऑफस्प्रिंग्स किंवा डॉटर्स कधी जन्माला येणार जर का तिथं पेरेंट्स असतील तरच, आणि त्या ऑफस्प्रिंगमध्ये पेरेंट्सचे काय होत असतात, कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतात. मग तसंच इथं काय आहे तर DNA रेप्लिकेशन जे होते इथं सुद्धा काय असतो तर हा पेरेंट DNA किंवा ओल्ड DNA प्रेझेंट असतो. मग हा DNA जो आहे आपल्याला माहिती आहे DNA कसा असतो, डबल स्टँडर्ड असतो, 2 स्टँड असतात. मग या DNA पासून काय होत असतात तर एका DNA पासून काय होतं आहे तर आपल्याला 2 DNAs मिळत असतात, डॉटर्स DNA. मग यामध्ये काय होते बघा तर हा पेरेंट DNA आणि हे 2 काय आहेत तर डॉटर DNA आहे. ज्यावेळी पेरेंट DNA पासून हे डॉटर DNA फॉर्म होत असतात त्यावेळी काय होणार आहे, हा जो DNA आहे ह्या DNAचे जे 2 स्टँड्स असतात, हा आणि हा, समजा एक आपण हा व्हायलेट कलर घेतला आणि दुसरा आपण घेऊया रेड कलर. हे 2 DNA स्टँड सेपरेट होणार, एकीकडे झाला आणि दुसरा हा व्हायलेटवाला. आणि मग हे 2 DNA स्टँड सेपरेट झाल्यानंतर काय होणार आहे, प्रत्येक स्टँडवरती नवीन DNA स्टँड काय होणार आहे तर त्याचं सिंथेसिस होणार आहे किंवा फॉर्म होणार आहे. काय झाले तर इथं नवीन DNA स्टँड फॉर्म झाले. मग ह्या एका पेरेंट DNA पासून हे 2 डॉटर DNA फॉर्म झाले. त्यामध्ये काय झालं, ह्या पेरेंट DNAचे जे 2 स्टँड होते ते सेपरेट झाले आणि प्रत्येक स्टँडवरती काय झालं, हा ब्ल्यू कलरचा तुम्हाला दाखवला नवीन DNA स्टँड फॉर्म झाला. मग हे जे 2 नवीन DNAs फॉर्म झाले त्याच्यामध्ये आपण बघितलं तर प्रत्येकामध्ये काय बघा तर पेरेंट DNAचा जो भाग आहे तो प्रेझेंट आहे आणि इट इज ऑफ 50% ऑल DNA इज प्रेझेंट. 50 म्हणजे काय म्हणतो आपण, हाफ म्हणतो, म्हणून इथं काय म्हटले सेमी. म्हणूनच इथं काय म्हटले तर DNA रेप्लिकेशन जे आहे
इट इज सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. हा पार्ट जो आहे पेरेंटचा हा काय केला तर न्यू DNA स्ट्रँडमध्ये कॉन्झर्व केला आहे, तसाच ठेवलेला आहे, जतन केलेला आहे. आणि हा पार्ट जो आहे हा न्यू DNA स्ट्रँडचा असतो. म्हणून त्याला काय म्हटले, सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. अशा प्रकारे DNA रेप्लिकेशनमध्ये ज्यावेळी DNA फॉर्म होतो डॉटर DNA, त्यामध्ये हा पार्ट हा ओल्ड DNA स्ट्रँडचा असतो आणि हा पार्ट हा न्यूली सिंथेसाइज्ड DNA स्ट्रँडचा असतो. त्यानंतर आपण आता पुढं बघणार आहे, तर ही DNA रेप्लिकेशनची प्रोसेस कशी परफॉर्म होत्या, त्यामध्ये काय काय होते. DNA रेप्लिकेशनमध्ये फर्स्ट स्टेप आहे ॲक्टिवेशन ऑफ DNA न्यूक्लिओटाइड्स. DNA न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिओटाइड्स म्हणजे कुठले कुठले न्यूक्लिओटाइड्स सांगा. ATP, GTP, CTP, TTP मीन्स गॉनोसिन ट्रायफॉस्फेट, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, हे जे आहेत हे न्यूक्लिओटाइड्स आहेत. DNAचं स्ट्रक्चर तुम्ही बघितला तर त्या DNA स्ट्रक्चरमध्ये आपण 2 स्ट्रँड दाखवतो. त्या 2 स्ट्रँडमध्ये हे जे आपल्याला कॉइलिंग किंवा ट्विस्टिंग दिसते, या 2 स्ट्रँडवरती काय असतात तर न्यूक्लिओटाइड्स असतात. आणि परत हे न्यूक्लिओटाइड्स म्हणजे A, समजा A घेतला आपण, त्यानंतर G, त्यानंतर T, त्यानंतर C. एका स्टँडवरती हा आपण न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स घेतला, तर दुसऱ्या स्टँडवरती काय असतं, त्याचा कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स असतो. एला कॉम्प्लिमेंटरी कुठला असतो, A पेअर्स विथ T, G पेअर्स विथ C, परत T पेअर्स विथ A, C पेअर्स विथ G. अशा प्रकारे काय असतं, प्रत्येक स्टँडवरती न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स असतो. हा न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स प्रत्येक स्टँडवरचा काय असतो तर एकमेकांना इट इज बाउंडेड बाय द हायड्रोजन बॉन्ड. हे स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे की 2 स्टँडवरती जे न्यूक्लिओटाइड्स असतात ते एकमेकांना बाइंड असतात किंवा त्या दोघांचं एकमेकांमध्ये बॉन्डिंग असतं. आणि हा बॉन्ड कुठला असतो, हायड्रोजन बॉन्ड असतो. आणि हा हायड्रोजन बॉन्डमुळं काय झालं तर हे जे 2 DNA स्ट्रँड आहेत ते एकमेकांना काय आहेत तर दे आर अटॅच्ड ऑर जॉईंट टू इच अदर. त्यानंतर परत आपल्याला स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं तर हा जो DNA स्ट्रँड फॉर्म होतो ज्याच्यावरती न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स असतो. मग इथं आपण घेतला A, G, C, T. तर हे न्यूक्लिओटाइडसुद्धा एकमेकांना बाइंड असतात. त्यामुळं काय होतं, हा इंटॅक्ट कंप्लीट एक स्ट्रँड फॉर्म होत असतो. जर का ह्याच्यामध्ये बॉन्डिंग नसतं तर हे सेपरेट राहिलं असतं, पण इथं आपल्याला इंटॅक्ट हा स्ट्रँड दिसतो. मग ते कशामुळं तर या 2 न्यूक्लिओटाइडमध्ये सुद्धा बॉन्डिंग असतं. आणि तो कुठला बॉन्ड असतो तर इट इज फॉस्फोडायस्टर बॉन्ड. हे तुम्हाला माहीत पाहिजे, ऑलरेडी झालेलं आहे हे 11वीमध्ये. बॉन्डिंग कुठलं असते तर 2 स्टँडवरती जे न्यूक्लिओटाइड्स आहेत त्या 2 न्यूक्लिओटाइडमध्ये हायड्रोजन बॉन्ड असतो, ज्यामुळे ते 2 स्टँड काय असतात, दे रिमेन्स अटॅच टू इच अदर. आणि एका स्टँडवरती जो न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स असतो तो न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स त्यांच्यामध्ये कुठला बॉन्ड असतो तर फॉस्फोडायस्टर बॉन्ड. मग ह्या DNA स्टँडवरती असणारे हे न्यूक्लिओटाइड, मग हे न्यूक्लिओटाइड एकमेकांना जॉईन कसे होतात आणि त्याच्यापासून हा DNA स्टँड कसा तयार होतो हे आपण बघणार आहे. ॲक्टिवेशन ऑफ DNA न्यूक्लिओटाइड्समध्ये काय होते तर ऑल न्यूक्लिओटाइड्स दे आर प्रेझेंट इन द न्यूक्लियोप्लाझम ऑलरेडी. जे DNA सिंथेसिससाठी जे काही न्यूक्लिओटाइड्स लागतात ते ऑलरेडी काय असतात न्यूक्लियोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात.
मग DNA साठी कुठले न्यूक्लियोटाइड्स लागतात, तर 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स असतात त्याच्यात. ATP, GTP, CTP अँड TTP. मग हे 4च का असतात, कारण हे त्यामध्ये 4 नायट्रोजन बेसेस असतात. नायट्रोजन बेसेस प्युरिन्स, पायरिमिडिन्स झाले तुम्हाला. कुठले कुठले असतात, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, आणि थायमिन. हे 4 नायट्रोजन बेसेस हे DNA मध्ये प्रेझेंट असतात. मग ह्या ॲडेनिनला ट्रायफॉस्फेट ॲड झाला तर त्याच्यापासून काय तयार होते, ATP. म्हणजे एक न्यूक्लियोटाइड जो फॉर्म होतो त्या न्यूक्लियोटाइडमध्ये काय असते, नायट्रोजन बेस असतो. त्यानंतर एका बाजूला पेंटोज शुगर असतो आणि दुसऱ्या बाजूला काय असते, तर फॉस्फेट ग्रुप असतो. तो कंप्लीट एक न्यूक्लियोटाइड फॉर्म करतो. मग त्याच्यामध्ये ॲडेनिन नायट्रोजन बेस असेल तर त्याला आपण म्हणतो ATP. जर का ग्वानिन नायट्रोजन बेस असेल तर त्याला आपण म्हणतो GTP. जर का सायटोसिन नायट्रो बेस असेल तर CTP आणि थायमिन असेल तर TTP. ॲडेनिन ट्रायफॉस्फेट, ग्वानिन ट्रायफॉस्फेट, सायटोसिन ट्रायफॉस्फेट आणि थायमिन ट्रायफॉस्फेट. तर हे 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स DNA मध्ये असतात. मग ज्यावेळी DNA रेप्लिकेशन होत असते त्यावेळी हे 4ही प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स, DNA न्यूक्लियोटाइड्स कुठं प्रेझेंट असतात, ऑलरेडी न्यूक्लियोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. पण ते कसे असतात बघा, दे आर प्रेझेंट इन द मोनोफॉस्फेट फॉर्म्स. मोनोफॉस्फेट म्हणजे त्याच्यामध्ये काय असते, एकच फॉस्फेट ग्रुप असतो. दॅट इज DAMP, DCMP, DGMP अँड DTMP. म्हणजे मोनोफॉस्फेट फॉर्ममध्ये असतं. D मीन्स फॉर DNA, इट इज फॉर DNA. ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट, सायटोसिन मोनोफॉस्फेट, ग्वानोसिन मोनोफॉस्फेट, थायमिन मोनोफॉस्फेट. पण आपल्याला DNA सिंथेसिससाठी काय लागतात, तर ट्रायफॉस्फेट लागतात, TP लागते. मग आता या मोनोफॉस्फेटपासून ट्रायफॉस्फेट कसं फॉर्म करायचं, ती जी प्रोसेस आहे त्याला काय म्हटले, तर ॲक्टिवेशन ऑफ DNA न्यूक्लियोटाइड्स. मग आता AMP पासून ATP कसं तयार करणार आपण, तर तिथं काय केलं जाते, तर फॉस्फोरायलेशन केलं जाते. फॉस्फोरायलेशन म्हणजे ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. आणि ही ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप कशापासून केली जाते, तर ATP माहिती आहेत आपल्याला. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट काय म्हणतो आपण, ATPला एनर्जी करन्सी. आपल्याला जी रेस्पिरेशनमध्ये फॉर्म होत असते. मग हा ATP, त्या ATPचं काय होते, कंबायनिंग होते ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट बरोबर. आणि या ATPमधला फॉस्फेट ग्रुप काय होतो, AMPला ॲड होतो आणि तिथं काय तयार होते, DATP. तसंच इथं सेम, इथं पण ATP ॲड होतो आणि काय तयार होते, तर DCTP प्लस ATP. हिअर इट विल फॉर्म DTP.
AGTP आणि TMPमध्ये पण ATP ॲड होतो आणि काय तयार होते तर DTTP. अशा प्रकारे काय होत असते तर ॲक्टिवेशन ऑफ DNA न्यूक्लियोटाइड्स. मग इथं काय झालं तर फॉस्फेट ग्रुप आपण ॲड केला मोनोफॉस्फेटला. मग ॲड केला म्हणून त्या प्रोसेसला काय म्हणायचं फॉस्फोरायलेशन. काय म्हणायचं त्याला फॉस्फोरायलेशन, ॲडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप. आणि इथं हे फॉस्फोरायलेशन होत असताना इट रिक्वायर एन्झाईम विच इज कॉल्ड ॲज फॉस्फोरायलेज. हे एन्झाईमचं नाव तुम्हाला विचारतात. कुठला एन्झाईम आहे फॉस्फोरायलेज. अशा प्रकारे काय होत असते तर ॲक्टिवेशन ऑफ DNA न्यूक्लियोटाइड्स, ज्यामध्ये मोनोफॉस्फेटचं कन्वर्जन कशामध्ये होत असते ट्रायफॉस्फेटमध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे पॉईंट ऑफ ओरिजिन और इनिशिएशन पॉईंट. बघा पॉईंट ऑफ ओरिजिन और इनिशिएशन पॉईंट. आपला हा DNA कसा आहे इट इज डबल स्टँडर्ड हेलिकल और ट्विस्टेड स्ट्रक्चर. हे आपलं DNAचं स्ट्रक्चर आहे. 2 स्टँड्स आहेत, ट्विस्टेड आहे. हे 2 स्टँड्स काय असतात दे आर अटॅच टू इच अदर बाय हायड्रोजन बॉन्ड्स. मग हा जो DNA स्टँड आहे हा कशामध्ये यूकॅरियोट्समध्ये आपण बघतोय. इन यूकॅरियोट्स रेप्लिकेशनसुद्धा आपण हे यूकॅरियोट्समध्येच बघणार आहे. इन यूकॅरियोट्स DNA इट इज डबल स्टँडर्ड हेलिकल और ट्विस्टेड स्ट्रक्चर. मग या DNA स्टँडवरती तर रेप्लिकेशन जे सुरू होणार आहे ते कुठेतरी एका ठराविक पॉईंटला काय होणार आहे सुरू होणार आहे इथं किंवा इथं किंवा इथं. मग हा जो आहे जिथं काय होणार आहे तर DNA रेप्लिकेशन स्टार्ट होणार आहे त्याला काय म्हटले ओरिजिन और इनिशिएशन point. The DNA replication begins at a certain specific site on the DNA molecule is called as origin or initiation point. आणि मग ज्या स्पेसिफिक साईटवरती हे रेप्लिकेशन होणार आहे किंवा ज्या DNA स्टँडवरती किंवा DNAचा जो सेगमेंट असतो जिथं काय होणार आहे रेप्लिकेशन होणार आहे त्या DNA सेगमेंटला काय म्हटलं जाते तर रेप्लिकॉन म्हटलं जाते. त्यानंतर मग आपण बघितलं तर यूकॅरियोटमध्ये डबल स्टँडर्ड ट्विस्टेड हेलिकल स्ट्रक्चर असल्यामुळं काय आहे तर इट इज हॅविंग सेव्हरल ओरिजिन पॉईंट्स और इनिशिएशन पॉईंट. म्हणजे एकापेक्षा जास्त इथं ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉईंट असतात. पण तेच आपण प्रोकॅरियोटमध्ये बघितलं तर प्रोकॅरियोटमध्ये DNA कसा असतो इट इज ऑल्सो सर्क्युलर. इट इज अ डबल स्टँडर्ड बट इट इज सर्क्युलर. इट इज नॉट हेलिकल स्ट्रक्चर. हे काही इलॉंगेटेड हेलिकल स्ट्रक्चर नसते तर सर्क्युलर असते. डबल स्टँडर्ड असते पण काय असते तर सर्क्युलर स्ट्रक्चर असते. मग इथं काय होणार आहे तर इट इज हॅविंग ओनली वन इनिशिएशन पॉईंट और सिंगल ओरिजिन. आणि इथूनच काय होते मग रेप्लिकेशन स्टार्ट होत असते. त्यामुळे प्रोकॅरियोट्समध्ये एकाच ठिकाणी काय असते ओरिजिन असते आणि तिथून रेप्लिकेशन स्टार्ट होते सर्क्युलर असल्यामुळं. पण यूकॅरियोटमध्ये हेलिकल स्ट्रक्चर असल्यामुळं लिनियर स्ट्रक्चर असल्यामुळं लिनियर अँड लॉंग स्ट्रक्चर असल्यामुळं काय होते तर देअर आर हॅविंग मेनी और मोर दॅन वन ओरिजिन और इनिशिएशन पॉईंट. मग यूकॅरियोट्समध्ये
काय होते बघा, तर ज्यावेळी DNA रेप्लिकेशन होत असते त्यावेळी काय होणार आहे, सर्टन पॉईंटला किंवा ओरिजिनला काय होणार आहे, तिथं DNA स्टँड ब्रेक होणार आहे. तो DNA स्टँड ब्रेक झाल्यानंतर त्या DNA स्टँडवरती एक ठराविक सिक्वेन्स असणार आहे न्यूक्लियोटाईडचा. मग हा जो सिक्वेन्स आहे हा काय होत असतो, तर सारखा रिपीट होत असतो. आणि हा सारखा रिपीट होतो म्हणजे आपण बघितलं की 4च न्यूक्लियोटाईड्स आहेत, AGC-T. मग हा आपण समजा घेतला, स्टँड ब्रेक झाला आणि आपल्याला हा सिक्वेन्स मिळाला AAT. तर अशाच प्रकारचा सिक्वेन्स काय होऊ शकतो, तर दुसरा ज्यावेळेस स्टँड ब्रेक होईल आणि त्यावेळी आपल्याला हा अशाच प्रकारचा सेम सिक्वेन्स न्यूक्लियोटाईडचा मिळतो त्या DNA स्टँडवरती. आणि तो जो DNA स्टँड आहे ज्याच्यावरती हे रेप्लिकेशन होत असते त्याला काय म्हटले आपण, रेप्लिकॉन्स म्हटलेलं आहे. मग हा रेप्लिकॉन ज्यावरती काय होणार आहे, ते न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स काय होणार आहेत, रिपीट होणार आहेत. म्हणून त्या युकॅरियोट्समध्ये जे रेप्लिकॉन्स असतात त्याला काय म्हटलं जाते, तर टँडम रेप्लिकॉन्स. काय म्हटलं जाते त्याला, टँडम रेप्लिकॉन्स म्हटलं जाते. मग आता असा हा लॉंग लिनियर डबल स्टँडर्ड DNA जो आहे, ज्यावेळी रेप्लिकेशन आपलं सुरू होणार त्यावेळी काय होणार आहे, तर हा डबल स्टँडर्ड DNA कुठेतरी ब्रेक होणार आहे. कुठेतरी म्हणजे ओरिजिनला किंवा इनिशिएशन पॉईंटला तो ब्रेक होणार आहे. मग ह्या ओरिजिनला किंवा इनिशिएशन पॉईंटला तो कसा ब्रेक होणार आहे, फॉर एक्झाम्पल आपण काय सांगू शकतो, एखादी दोरी आपण घेतली आणि त्या दोरीचे आपल्याला तुकडे करायचे, तेच या DNA रेप्लिकेशनमध्ये होत असते. DNA म्हणजे दोरीसारखं स्ट्रक्चर असते. दोरीतून सुताची दोरी गुंडाळलेली असते, ती बघितली असेल. त्याच्यामध्ये जसं स्ट्रक्चर आपल्याला दिसते ट्विस्टेड, तसंच हे स्ट्रक्चर DNAचं असते. फक्त काय असते, याच्यामध्ये 2 स्टँड असतात, त्याच्यामध्ये आपण भरपूर धागे घेतलेले असतात. आणि कट करायचं असेल तर आपण काय करतो, तिथं सीझर घेतो, कात्री घेतो आणि जिथून आपल्याला कट करायचं आहे तिथून कट करतो आणि त्याचे आपण भाग करत जातो. तसंच DNAमध्ये पण असते. हे DNA काय होते, तर कट होते ॲट अ स्पेसिफिक साईट ऑर ओरिजिन. आणि काय होते, तर त्या DNAचे फ्रॅगमेंट्स फॉर्म होतात. मग हे DNAचं फ्रॅगमेंट्स कसे तयार होतात किंवा त्यासाठी काय वापरलं जाते, तर जिथं ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉईंट असतो तिथं काय होते, तर विथ द हेल्प ऑफ एन्झाईम एंडोन्यूक्लिएज हा जो एन्झाईम आहे हे काय करते, इट विल फॉर्म निक और इन्सिजन. निक किंवा इन्सिजन म्हणजे काय, खाच. ज्यावेळी आपण कात्रीने एखादी दोरी कट करत असतो तर काय होते बघा, हळूहळू तिथं खाच पडत जाते. काय एकदम दोरी कट होते का, किंवा एखादा कागद जरी कट करायचा झाला तर एकदम कट करतोय का आपण, नाही, तर थोडा आपण कट करत जातोय. तसंच काय करतं, तर हा जो एंडोन्यूक्लिएज एन्झाईम आहे हा त्या DNA स्टँडवरती ओरिजिन पॉईंटला काय करते, खाच तयार करते. आणि तिथून काय होतो, मग तो DNA ब्रेक होतो आणि DNAचे काय होतात, तर फ्रॅगमेंट्स फॉर्म होतात. मग इथं ह्या एन्झाईमचं नाव महत्त्वाचं आहे, एंडोन्यूक्लिएज एन्झाईम. हा एंडोन्यूक्लिएज एन्झाईम काय करतो आहे, इट ब्रेक्स ऑर कट द DNA इंटू फ्रॅगमेंट्स. म्हणून त्याला काय म्हटलं जाते, इट इज ऑल्सो नोन ॲज अ सीझर. कात्रीचंच काम करतोय तो. मग हा काय करतो, तर DNA मॉलिक्यूल कट करतो, म्हणून त्याला काय म्हटले, मॉलिक्युलर सीझर. मॉलिक्युलर सीझर किंवा त्याला नाईफसुद्धा म्हटलं जाते. नाईफ म्हणजे चाकू, सुरी.
जे काय करते, इट इज ऑल्सो वर्क टू कट फ्रॅगमेंट्स तयार करते. म्हणून एंडोन्यूक्लियसला बरीचशी नावं आहेत. मोलिक्युलर सीझर्स, मोलिक्युलर नाईफ. हा एंडोन्यूक्लियस काय करतोय, DNA ब्रेक करायचं काम करत असतो. मग आता हे जे एंडोन्यूक्लियस आहे, हा एंडोन्यूक्लियस काय करणार आहे, DNA स्टँड काय करणार आहे, कट करणार आहे. इट ब्रेक्स दॅट DNA अँड फॉर्म फ्रॅगमेंट्स ऑफ DNA कट करतो म्हणजे काय करणार आहे, तर या DNA स्टँडवरती जो न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स आहे किंवा जे न्यूक्लिओटाइड्स आहेत ते न्यूक्लिओटाइडमध्ये असणारा बॉन्ड तो कट करतो. मग न्यूक्लिओटाइडमध्ये कुठला बॉन्ड असतो, फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ॲक्च्युली आपण स्ट्रक्चर जर का बघायला गेलो DNAचं, तर काय असते बघा, त्याच्यामध्ये DNA वरती जे न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स असतं त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर झालंय तुम्हाला. असं हे एका स्टँडवरचा न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स असतो. इथं काय असतो, उलटा सिक्वेन्स असतो. इकडं कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स असतात. मग आता हा DNA स्टँड आहे. आता हा DNA स्टँड आपल्याला ब्रेक करायचा आहे. मग हा न्यूक्लिओटाइड इथं सिक्वेन्स काय करणार आहे, ब्रेक करणार आहे. मग न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स कुठं ब्रेक होणार, तर इथं ह्या दोन न्यूक्लिओटाइडमध्ये हा जो फॉस्फोडायस्टर बॉन्ड असतो, हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड किंवा त्यालाच काय म्हटले, शुगर फॉस्फेट बॉन्ड म्हटले. फॉस्फोडायस्टर और शुगर फॉस्फेट बॉन्ड. फॉस्फोडायस्टर का म्हटलं तर दोन फॉस्फेट ग्रुपमध्ये असतो, आणि शुगर फॉस्फेट का तर इथं ही पेंटो शुगर असते आणि हा फॉस्फेट ग्रुप असतो, म्हणून शुगर फॉस्फेट. तर काय होते, तिथं DNA स्टँडवरती असणाऱ्या न्यूक्लिओटाइड सिक्वेन्समधला फॉस्फोडायस्टर किंवा शुगर फॉस्फेट बॉन्ड ब्रेक होतो. जसं या स्टँडवरती होतो तसंच त्या दुसऱ्या स्टँडवरती पण होत असतो. आणि काय होते, तर इथून काय होणार आहे, मग हा DNA स्टँड सेपरेट होणार, म्हणजे त्याचे दोन भाग होणार आहेत. अशा प्रकारे काय असते, तर हे पॉईंट ऑफ ओरिजिन और इनिशिएशन पॉईंट. इन eukaryotes there are several or more than one origins, and the unit of DNA on which that replication it is takes place, it is called as replicon. And replicons there are in eukaryotes, there are tandem replicons, means the sequence of nucleotide is repeated. Then for the breaking of the DNA strand there is one enzyme is required which is called as endonuclease. That endonuclease work as a scissor. So it has name as a biomolecular scissor or chemical scissor or knives which breaks the DNA
into fragments, and the point where that endonuclease it breaks the strand, that origin, at that origin it will form the nick or incision and break the DNA strand. And at that nick or incision there is a sugar phosphate bond or phosphodiester bond is present, means the phosphodiester bond is break by the enzyme endonuclease at the origin or initiation point, and it will form the fragments of DNA. This is the second step, origin or initiation point. Then we are going to next step, it is unwinding of DNA molecule. अनवाइंडिंग म्हणजे काय, तर DNA स्टँड डबल हेलिकल स्ट्रक्चर जे एकमेकाला कॉईल आहे, म्हणजेच दोन स्टँड एकमेकाला अटॅच्ड आहेत, ते दोन स्टँड आता सेपरेट करायचं. पहिला काय केलं आपण, फक्त DNA डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर असते ते ब्रेक केलं. आता आपण त्यामध्ये असणारे दोन स्टँड्स काय करणार आहे, तर सेपरेट करणार आहे. मग हे जे दोन स्टँड्स आहेत, ब्रेक झाल्यानंतर आपल्याला DNAचं स्ट्रक्चर कसं दिसणार आहे बघा. हा आपला DNA आहे. ब्रेक झाल्यानंतर एक त्याचे काय होणार आहेत, दोन फ्रॅगमेंट्स होणार आहेत. अशा प्रकारे हा एक असेल आणि हा दुसरा असेल. पण वरती आपण बघितलं तर हे इथं जसं हे दोन DNA स्टँड अटॅच्ड आहेत, तसंच इथं सुद्धा हे दोन DNA स्टँड अटॅच्डच राहणार आहेत. मग हे सेपरेट कधी होणार, तर इथं हे जे न्यूक्लियोटाईड असतात, ह्या न्यूक्लियोटाईडमध्ये हे जे बेस पेअरिंग झालेलं असते, ते बेस पेअरिंग जर का ब्रेक झालं तरच हे दोन DNA स्टँड काय होणार आहेत, सेपरेट होणार आहेत. म्हणजेच काय होणार आहे, त्यांचं अनवाइंडिंग होणार आहे. मग हे कसं होतं, इट इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ एन्झाईम DNA हेलिकेज. हे हेलिकेज काय करते, आता इथं आपण बघितलं आहे, आपला ब्रेक झालेला आपण DNA घेतला, तर त्याचं स्ट्रक्चर काय असणार आहे, अशा प्रकारे हे स्ट्रक्चर असणार आहे. A, G, C आणि T. इथं काय असणार, T पेअर्स विथ A, C पेअर्स विथ G, G पेअर्स विथ C, A पेअर्स विथ T. इकडं पेंटो शुगर फॉस्फेट ग्रुप असणार आहे. हे स्ट्रक्चर आपल्याला मिळणार आहे. इथून आपला DNA ब्रेक झाला. हा DNA ब्रेक झालेला आहे, पण या DNAचे दोन स्टँड आता सेपरेट झालेत का, तर नाही. मग आता हे दोन स्टँड सेपरेट केल्याशिवाय आपल्याला DNA रेप्लिकेशन होणार नाही. म्हणून काय होतं आहे, तर हे जे दोन स्टँड आहेत ते सेपरेट करावे लागतात. हे दोन स्टँड सेपरेट कधी होणार आहे, तर या दोन स्टँडवरती हे जे न्यूक्लियोटाईड्स आहेत आणि यांच्यामध्ये हे जे बाइंडिंग आहे, हा जो बॉन्ड आहे, कुठला म्हटला आपण मगाशी, हायड्रोजन बॉन्ड, हा ब्रेक झाला तर काय होणार आहे, हा प्रत्येक DNA स्टँड सेपरेट होणार आहे. आणि तो ब्रेक होण्यासाठी आपल्याला कुठलं एन्झाईम लागते, तर हेलिकेज एन्झाईम लागते. हे हेलिकेज एन्झाईम काय करते, हे हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करते आणि हे दोन स्टँड्स काय करतात, सेपरेट करतात. आणि मग हे दोन स्टँड सेपरेट झाल्यानंतर हे जे स्ट्रक्चर आपल्याला दिसणार आहे, ते स्ट्रक्चर कसं दिसते बघा. तर अशा प्रकारे आपल्याला हे स्ट्रक्चर दिसणार आहे.
A G C T, इकडं T C G. म्हणजे हे दोन स्टँड्स एकमेकापासून काय आहेत तर लांब जाणार आहेत. त्यामुळे हे स्ट्रक्चर आपल्याला कसं दिसणार आहे तर वाय शेप्ड. पण हा वाय कसा असणार आहे, इन्व्हर्टेड वाय असणार आहे. अशा प्रकारे बघा इथं आपल्याला हे दिसतंय स्ट्रक्चर, उलटा वाय जसा दिसतंय तसं हे इन्व्हर्टेड वाय शेप्ड स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे. ज्यावेळी काय होणार आहे, दोन DNA स्ट्रँड्स सेपरेट होणार आहेत, अनवाइंडिंग ऑफ DNA स्टँड होणार आहे. तर हे इन्व्हर्टेड वाय शेप्ड स्ट्रक्चर आपल्याला दिसणार आहे. मग इथं हा जो एन्झाईम यूज केला दोन स्टँड सेपरेट करण्यासाठी, हेलिकेज, इट इज ऑल्सो नोन ॲज रेप प्रोटीन. त्याला दुसरं नाव काय बघा, रेप प्रोटीन. अशा प्रकारे काय झालं, हे अनवाइंडिंग झालं. मग हे जे अनवाइंडिंग आहे, जे दोन स्टँड सेपरेट झाले, काय होऊ शकते, परत ते एकमेकांना बाइंड होऊ शकतात ते मॉलिक्युल्स. परत त्या दोन्हीमध्ये बॉन्डिंग होऊ शकते, हायड्रोजन बॉन्डिंग, कारण हे दोन्हीवरती काय कॉम्प्लिमेंटरी बेस सिक्वेन्स असतो किंवा न्यूक्लियोटाइड्स असतात. त्यामुळे तिथं काय होणार आहे तर ते दोन्ही परत एकमेकांना बाइंड होऊ शकतात. मग हे दोन्ही बाइंड होऊ नयेत म्हणजे ते इट रिमेन्स सेपरेटेड, तर ते त्यांचं परत रिबाइंडिंग प्रिव्हेंट करण्यासाठी तिथं कुठला एन्झाईम असतो, SSBP, सिंगल स्टँड बाइंडिंग प्रोटीन. हे काय करते तर इट प्रिव्हेंट्स द रिकॉइलिंग ऑफ separated DNA strand. This is the third step, unwinding of DNA molecule. In that we use enzyme helicase, or it is also called as rep protein. In that helicase, it breaks the hydrogen bond between the nucleotides which are present on two strands and separate the strands, DNA strands. And that structure, it is looks like a inverted Y shaped structure. And the recoiling, it is prevented by the single strand SSBP, single strand binding protein. मग इथं बघा सेपरेट झाल्यानंतर हे जे इन्व्हर्टेड वाय शेप्ड स्ट्रक्चर आपल्याला दिसते, इथे हे दोन DNA स्टँड सेपरेट झालेत. हे जे सेपरेटेड DNA स्टँड्स आहेत त्याला काय म्हणायचं तर टेम्पलेट और मोल्ड. टेम्पलेट स्टँड और मोल्ड. आणि या टेम्पलेट स्टँडवरती काय होत असते तर न्यू DNA स्टँड सिंथेसाइज होत असते. त्यासाठी आपण पुढचा पॉईंट बघणार आहे, सिंथेसिस ऑफ न्यू DNA स्ट्रँड. बघा सिंथेसिस ऑफ न्यू DNA स्टँडमध्ये काय होतं आहे तर मग आज तुम्हाला सांगितलं की इथं दोन DNA स्टँड हे सेपरेट झाले. हे सेपरेट झालेले जे दोन DNA स्टँड्स आहेत त्याला काय म्हटलं जाते, टेम्पलेट और मोल्ड म्हटलं जाते. टेम्पलेट स्टँड और मोल्ड. आणि या टेम्पलेट स्टँडवरतीच तर काय होतं, न्यू DNA स्टँड इज सिंथेसाइज्ड. म्हणजे ह्या प्रत्येक एक टेम्पलेटवरती काय होणार आहे, आता न्यू DNA स्टँड सिंथेसाइज होणार आहे. आणि हे जे न्यू DNA स्टँडचं सिंथेसिस होते त्याच्यामध्ये न्यू DNA स्टँड जो फॉर्म होणार त्याची डिरेक्शन कशी असते तर इट इज ऑलवेज 5' to 3' एंड. त्यामुळे हे सिंथेसिस जे या टेम्पलेटवरती सुरू होणार ते कुठं सुरू होणार आहे तर 3' एंड सुरू होणार आहे. इथं आपण याचा हा 3' एंड म्हणजे या टेम्पलेटवरती न्यू DNA स्टँड काय होणार आहे, या वरच्या दिशेने सिंथेसाइज होणार आहे. आणि दुसरा आपण म्हटला तर खाली 5' एंड आहे आणि याचा अर्थ वरती काय असणार आहे, 3' एंड असणार आहे. त्यामुळे या DNA स्टँडवरती
जो न्यू DNA स्ट्रँड सिंथेसाइज होणार तो कुठून होणार आहे तर वरच्या दिशेकडून खालच्या दिशेला होणार आहे, फ्रॉम अप्पर टू लोअर. आणि याच्यावरती काय होणार आहे 3' एंड इथं लोअर टू अप्पर. अशा प्रकारे काय होणार आहे तिथं न्यू DNA स्ट्रँड सिंथेसाइज होणार आहे इन द डिरेक्शन ऑफ 5 to 3'. मग इथं आपण एका स्टँडवरती बघूया की इथं हा 3' एंड आहे. इथं न्यू DNA स्ट्रँड आता सिंथेसाइज होणार आहे. हा न्यू DNA स्ट्रँड सिंथेसाइज होत असताना हा जो न्यूक्लियोटाइड आहे फर्स्ट न्यूक्लियोटाइड, तर या फर्स्ट न्यूक्लियोटाइडला सगळ्यात पहिल्यांदा काय होतं RNA प्रायमर अटॅच होतो. इथं काय हा RNA प्रायमर. That RNA primer it is synthesized by the enzyme RNA primase. हा RNA प्रायमर या 3' एंडला काय होतो तर अटॅच होतो. आणि या RNA प्रायमरचं काय काम असते तर हा RNA प्रायमर काय करतो इथं आता या DNA स्टँडवरती हा जो न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे ATGCG त्याला कॉम्प्लिमेंटरी असणारे न्यूक्लियोटाइड्स अट्रॅक्ट करायचं काम किंवा कलेक्ट करायचं काम हा कोण करतो तर हा RNA प्रायमर करत असतो. म्हणून न्यू DNA स्ट्रँड सिंथेसाइज ज्यावेळी होत असतो त्यावेळी सुरुवातीला काय असतो हा RNA प्रायमर असतो. दॅट RNA प्रायमर इट अट्रॅक्ट्स द कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड विच आर प्रेझेंट ऑन द टेम्पलेट DNA स्टँड. मग आता इथं पहिला आपण बघितला न्यूक्लियोटाइड तर A आहे. याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड कुठला असणार आहे तर T, कारण A ऑलवेज पेअर्स विथ T हे आपल्याला माहिती आहे बाय द डबल हायड्रोजन बॉन्ड अँड G ऑलवेज पेअर्स विथ द C बाय ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. A आणि T मध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड असतो आणि G आणि C मध्ये ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतो. मग आता हा काय करणार आहे हा प्रायमर RNA प्रायमर सगळ्यात पहिल्यांदा हा जो A न्यूक्लियोटाइड आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड अट्रॅक्ट करणार म्हणजे Tला अट्रॅक्ट करणार आहे. आणि मग इथं काय होणार हा T इट बाइंड्स विथ A बाय द हायड्रोजन बॉन्ड. परत पुढं हा RNA प्रायमर पुढं सरकणार आहे. हा असाच काय होणार आहे पूर्ण त्या DNA स्टँडवरती पुढं सरकत जाणार आहे आणि इथं असणाऱ्या न्यूक्लियोटाइडला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड अट्रॅक्ट करत जाणार आहे. इथं आता Tला परत A, Gला परत C, Cला परत G, परत Gला C. अशा प्रकारे RNA प्रायमर पुढं त्या स्टँडवरती सरकत राहणार आहे आणि त्याच्या पाठीमागे काय होणार आहे न्यूक्लियोटाइड्स त्याला अटॅच होत जाणार आहेत. आणि अशा प्रकारे काय होणार आहे मग हा न्यू DNA स्ट्रँड फॉर्म होणार आहे विच इज कॉम्प्लिमेंटरी टू द ओल्ड DNA स्ट्रँड. अशा प्रकारे काय झालं आपला हा न्यू DNA स्ट्रँड इथं तयार झालेला आहे. हा RNA प्रायमर जो आहे या DNA स्टँडवरती सगळ्यात वरच्या बाजूला असणार आहे आणि पाठीमागे त्याच्या काय असणार आहे हा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स म्हणजे हा स्टँड असणार आहे. अशा प्रकारे काय झालं हे एका स्टँडवरती सिंथेसिस झालं न्यू DNA स्टँडचं. त्यानंतर दुसरा अशाच प्रकारे काय होत असते तर या दुसऱ्या स्टँडवरती सुद्धा त्याचं सिंथेसिस होत असते. अशा प्रकारे हे न्यू DNA स्ट्रँड सिंथेसाइज झाले. काय काय
होते बघा सिंथेसिस ऑफ न्यू DNA स्ट्रँड. त्याच्यामध्ये काय होणार आहे तर 2 स्ट्रँड ओल्ड DNA जो आहे किंवा पेरेंट DNA जे आहे त्याचे 2 स्ट्रँड सेपरेट झाले. त्याला आपण म्हटलं काय टेम्पलेट म्हटलेलं आहे. टेम्पलेट किंवा मोल्ड म्हटलेलं आहे. त्यानंतर मग ह्या ओल्ड DNA स्टँडवरतीच काय होणार आहे न्यू DNA स्टँडचं सिंथेसिस होणार आहे. मग त्यासाठी हे जे सिंथेसिस होतं आहे न्यू DNA स्टँडचं हे कसं होतं इट इज ऑलवेज इन 5 to 3' डिरेक्शन. त्यामुळं न्यू DNA स्टँडचं सिंथेसिस जे स्टार्ट होणार तो कुठं होणार आहे तर ओल्ड DNA स्टँडच्या टेम्पलेट DNA स्टँडच्या 3' एंडला स्टार्ट होणार आहे. मग तिथं काय होते तर 3' एंडला सगळ्यात पहिल्यांदा काय होतं RNA प्रायमर अटॅच होतो विच इज सिंथेसाइज्ड बाय द एन्झाईम RNA प्रायमेज. मग हा RNA प्रायमर अटॅच झाल्यानंतर तो RNA प्रायमर काय करतोय पुढं सरकत जातोय आणि पाठीमागून काय करते तर टेम्पलेट स्टँडवरती किंवा ओल्ड स्टँडवरती जे न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड अट्रॅक्ट करत जाते आणि त्या ओल्ड DNA स्टँड आणि न्यू DNA स्टँडवरती जे न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याच्यामध्ये काय होत जाते हे बॉन्डिंग होत जातं हायड्रोजन बॉन्डिंग आणि इथं काय होतात मग हे 2 स्टँड्स फॉर्म होतात. अशा प्रकारे ही जी प्रोसेस आहे DNA सिंथेसिस इथं आपल्याला जो एन्झाईम लागतो तो एन्झाईम कुठला असतो इट इज DNA पॉलिमरेज. इट इज DNA पॉलिमरेज एन्झाईम. हा न्यू DNA स्टँड आता फॉर्म झालेला आहे. इथं तुम्हाला बुकमध्ये डायग्राम दिलेली आहे बघा सेमी कन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA. ही जी डायग्राम आहे ही डायग्राम हे ओल्ड DNA स्टँड्स आहेत त्याच्यावरती जिथं 3' एंड आहे इथं एक हा DNA स्टँड दाखवलेला आहे नवीन आणि इथं एक दुसरा DNA स्टँड आहे तिथंसुद्धा दाखवलेला आहे. म्हणजे हे 2 स्टँड्स फॉर्म झालेले आहेत न्यू DNA स्टँड. प्रत्येक ओल्ड DNA स्टँडवरती एक नवीन DNA स्टँड फॉर्म होतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघणार आहे कुठला बघा लीडिंग अँड लॅगिंग स्टँड. मग लीडिंग अँड लॅगिंग स्टँड म्हणजे काय तर आपल्याला काय मिळालं आपला हा DNA आहे या DNA या DNA स्टँडवरती जिथून 3' एंडकडून लोअर टू अप्पर न्यू DNA स्टँड सिंथेसिस होते. हे एका स्टँडवरती कसं असते कंटिन्युअस असते. इथं एकच RNA प्रायमर अटॅच असतो. एकच RNA प्रायमर काय करतो तिथं तर न्यूक्लियोटाइड्स अट्रॅक्ट करून न्यू DNA स्टँड फॉर्म करायचं काम करतो. त्यामुळं हा जो DNA स्टँड आहे हा काय असतो कंटिन्युअस असतो. हा जो कंटिन्युअस DNA स्टँड आहे त्याला काय म्हटलं जाते बघा लीडिंग स्टँड. आणि तो ज्या टेम्पलेटवरती फॉर्म होतो त्याला काय म्हटलं जाते लीडिंग टेम्पलेट. म्हणजे ओल्ड DNA स्टँड जो आहे काय म्हटलं जाते त्याला लीडिंग टेम्पलेट. अशा प्रकारे DNA रेप्लिकेशन होत असताना ज्यावेळी 2 DNA स्टँड सेपरेट होतात त्यामध्ये एका DNA स्टँडवरती जे न्यू DNA स्टँड कॉम्प्लिमेंटरी DNA स्टँडचं सिंथेसिस होते ते कंटिन्युअस असते. त्याला काय म्हटले लीडिंग स्टँड आणि टेम्पलेटला काय म्हटलेलं आहे लीडिंग टेम्पलेट.
त्यानंतर दुसरा स्टँड आपण बघितला तर दुसरा स्टँडमध्ये काय होते, त्याची डिरेक्शन जी आहे ही अपोजिट आहे. त्यामुळं इथे सिंथेसिस जे होणार आहेत अप्पर टू लोअर होणार आहे, अप्पर डिरेक्शन टू लोअर डिरेक्शन होणार आहे. मग इथं काय होतंय तर इथे सिंथेसिस होत असताना प्रत्येक वेळी काय होते तर नवीन RNA प्रायमर तिथं लागतो. अशा प्रकारे. आणि प्रत्येक हा नवीन RNA प्रायमर काय करतो, इथं असणाऱ्या न्यूक्लियोटाइडला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड अट्रॅक्ट करत असतो. इथं काय होते, कंटिन्युअसली ते अट्रॅक्ट करत जाते, कारण सिंथेसिस हे एकाच डिरेक्शन होते. पण इथं काय होते तर प्रत्येक वेळी ही डिरेक्शन अपोजिट असल्यामुळं प्रत्येक वेळी नवीन RNA प्रायमर तिथं काय होतं तर त्या DNA स्टँडवरती असणाऱ्या न्यूक्लियोटाइडला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड अट्रॅक्ट करते. त्यामुळं इथं प्रत्येक वेळी हा जो न्यूक्लियोटाइड ॲड होतो ह्या न्यूक्लियोटाइडमध्ये काय होते तर गॅप राहतो. आणि त्यामुळं काय होते तर इथं हे DNA स्ट्रँडचे फ्रॅगमेंट्स तयार होतात. म्हणजे कंटिन्युअस सिंथेसिस होत नाही तिथं, DNA स्ट्रँडचं कंटिन्युअस सिंथेसिस होत नाही, तर फ्रॅगमेंट्स फॉर्म होतात. मग हे जे फ्रॅगमेंट्स आहेत त्या फ्रॅगमेंटना काय म्हटलं जाते, ओकाझाकी फ्रॅगमेंट. त्या सायंटिस्टने ते शोधून काढलेलं आहे, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. इथं कंटिन्युअस दुसऱ्या DNA स्टँडवरती कंटिन्युअस DNA स्टँड सिंथेसिस होत नाही, तर फ्रॅगमेंट सिंथेसिस होतात. त्या फ्रॅगमेंट्सना काय म्हटलं जाते, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. आणि नंतर मग काय होतंय तर हे जे फ्रॅगमेंट्स आहेत ते एकमेकांना काय होतात, दे आर जॉइंड बाय द एन्झाईम DNA लायगेज. अशा प्रकारे दुसऱ्या स्टँडवरती डिसकंटिन्युअस सिंथेसिस होते DNA स्टँडचं, ज्यामध्ये DNA स्टँडचे काय होतात, फ्रॅगमेंट्स फॉर्म होतात, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. त्यामुळं हा जो दुसरा टेम्पलेट असतो आणि दुसरा न्यू DNA स्टँड जो फॉर्म झालेला असतो त्याला काय म्हटलं जाते, लॅगिंग स्ट्रँड अँड लॅगिंग टेम्पलेट. आणि हे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स काय होतात, दे आर जॉइंड बाय द एन्झाईम DNA लायगेज. आणि मग नंतर काय होतं तर कंप्लीट इंटॅक्ट DNA स्टँड तिथं फॉर्म होत असतो. अशा प्रकारे काय होते तर हे लीडिंग आणि लॅगिंग स्टँडवर असतात. लीडिंग स्टँडमध्ये काय असते, एका स्टँडवरती जिची डिरेक्शन 3 to 5 प्राईम आहे तिथं कंटिन्युअसली काय होते 5 to 3 प्राईम न्यू DNA स्टँड फॉर्म होतो. त्याला काय म्हटलं आपण, लीडिंग टेम्पलेट आणि लीडिंग स्टँड. त्यानंतर दुसरा जो स्टँड असतो ज्याची अपोजिट डिरेक्शन असते म्हणजे 5 to 3 प्राईम, त्या DNA स्टँडवरती काय होते तर न्यू DNA स्टँड फॉर्म होत असताना त्याचं सिंथेसिस 5 to 3 प्राईमच होणार आहे. त्यामुळं काय होते तर तिथं DNAचे फ्रॅगमेंट सिंथेसिस जे आहे डिसकंटिन्युअस असते. आणि प्रत्येक वेळी न्यूक्लियोटाइडला अट्रॅक्ट करण्यासाठी तिथं नवीन RNA प्रायमर काय असतो तर यूज केला जातो. आणि त्यामुळे तिथं DNAचा कंटिन्युअस स्टँड तयार न होता तिथं न्यू DNA स्टँडचे काय होतात, फ्रॅगमेंट्स तयार होतात. त्या फ्रॅगमेंट्सना काय म्हटलं जाते, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. मग हे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स नंतर काय होते, RNA प्रायमर त्यातला निघून जातो आणि ते जे स्टँडचे फ्रॅगमेंट्स आहेत ते एकमेकांना जोडले जातात बाय द एन्झाईम DNA लायगेज.
आणि मग हा दुसरा न्यू DNA स्ट्रँड फॉर्म होत असतो. मग तो जो दुसरा DNA स्ट्रँड आहे न्यू, त्याच्यामध्ये ओल्ड DNA स्ट्रँडला लॅगिंग टेम्पलेट म्हटलं जाते आणि न्यूली फॉर्म स्ट्रँडला लॅगिंग स्ट्रँड म्हटलं जाते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA मॉलिक्युल्स. बघा DNA रेप्लिकेशनमध्ये काय झालं तर हा एक काय झाला टेम्पलेट स्ट्रँड. हा दुसरा टेम्पलेट स्ट्रँड म्हणजेच आपण त्याला ओल्ड स्ट्रँड म्हणणार आहे. आणि हा जो आहे तो न्यूली सिंथेसाइज्ड, दॅट इज बोथ आर कॉम्प्लिमेंटरी DNA स्ट्रँड्स. मग इथं काय होणार आहे तर हे जे दोन DNA स्ट्रँड आहेत, हायड्रोजन बॉन्डिंग वगैरे झालेलं आहे, सिंथेसिस झालेलं आहे. हे दोन काय होणार, दे आर कॉइल्ड अराउंड इच अदर. तर त्याच्यामध्ये कॉइलिंग होणार आहे. तसंच या दोन DNA स्ट्रँडमध्ये पण कॉइलिंग होणार आहे. आणि काय होणार आहे तर दोन डॉटर DNA स्ट्रँड्स इथं फॉर्म होणार आहे. म्हणजे दोन्ही डॉटर DNA स्ट्रँडमध्ये बघितलं आपण, हा एक आणि हा दुसरा, तर याच्यामध्ये ओल्ड पार्ट 50% आहे, न्यूली सिंथेसाइज्ड पार्ट 50% आहे. इथं सुद्धा ओल्ड DNA 50% आहे आणि न्यूली सिंथेसाइज्ड 50% आहे. म्हणून हे जे DNA रेप्लिकेशन आहे हे कसं आहे, इट इज सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. अशा प्रकारे आपला आजचा हा जो पॉईंट आहे रेप्लिकेशन ऑफ DNA, इथं आपला हा पॉईंट काय होते कंप्लीट होतो. यामध्ये आपण काय काय बघितलं बघा. पहिल्यांदा फंक्शन बघितलं DNAचं. इट परफॉर्म टू टाइप्स ऑफ फंक्शन, हेटेरोकॅटॅलिटिक अँड ॲटोकॅटॅलिटिक. हेटेरोकॅटॅलिटिकमध्ये काय करते, इट डायरेक्ट द सिंथेसिस ऑफ अदर मॉलिक्युल्स. ॲटोकॅटॅलिटिकमध्ये काय करते, इट डायरेक्ट द सिंथेसिस ऑफ इट्स ओन मॉलिक्यूल. हेटेरोकॅटॅलिटिकमध्ये एक्झाम्पल्स काय, ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. ॲटोकॅटॅलिटिकमध्ये रेप्लिकेशन. त्यानंतर पुढं आपण बघितलं काय तर DNA रेप्लिकेशन. रेप्लिकेशन म्हणजे काय, डेफिनेशन आपण बघितली. स्वतःसारखी दुसरी कॉपी DNA तयार करते, त्याला काय म्हणतात रेप्लिकेशन. हे युकॅरियोट प्रोकॅरियोट सगळ्या सेलमध्ये DNA रेप्लिकेशन होत असते. कुठल्या फेजमध्ये होते तर इंटरफेजमधली जी S फेज आहे तिथं काय होत असते, हे DNA रेप्लिकेशन होत असते. आणि हे जे DNA रेप्लिकेशन आहे हे कसं आहे, इट इज सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. सेमी कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे हाफ पार्ट ओल्ड DNAचा आणि हाफ पार्ट हा न्यूली सिंथेसाइज्ड DNAचा असतो. त्यानंतर प्रोसेस आपण बघितली DNAची, स्टेप्स त्याच्यामध्ये. पहिली कुठली आहे तर ॲक्टिवेशन ऑफ DNA न्यूक्लियोटाइड्स. ॲक्टिवेशनमध्ये काय होतं आहे तर न्यूक्लियोटाइड्स ऑलरेडी न्यूक्लियोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात, पण ते मोनोफॉस्फेट फॉर्ममध्ये असतात. त्याला ट्रायफॉस्फेटमध्ये कन्वर्ट करायचं असते. त्यासाठी काय होते तर ATPची ॲडिशन होते. म्हणजेच ती जी रिॲक्शन आहे तिला आपण फॉस्फोरायलेशन म्हणतो. आणि ATP ॲडिशन झाल्यामुळं, फॉस्फोरायलेशन झाल्यामुळं मोनोफॉस्फेटचं कन्वर्जन ट्रायफॉस्फेटमध्ये होते. म्हणजेच ते दे आर गेट ॲक्टिवेटेड. आणि इथं हा जो एन्झाईम लागतो तो कुठला असतो, फॉस्फोरायलेज एन्झाईम. त्यानंतर पुढची स्टेप जी आहे त्याच्यामध्ये पॉईंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉईंट. त्यामध्ये आपण बघितलं की युकॅरियोटिक DNA जो आहे डबल स्टँडर्ड लिनियर स्ट्रक्चर असते, त्यामुळे तिथं एकापेक्षा जास्त काय असतात, इनिशिएशन पॉईंट ऑर ओरिजिन असतात. प्रोकॅरियोटमध्ये काय असते, DNA सर्क्युलर असल्यामुळे एकच ओरिजिन असतो. त्यानंतर हा जो ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉईंट आहे तिथून काय होत असते, DNA ब्रेक होत असतो. मग हा ब्रेक कसा होतो तर तिथं जो एन्झाईम असतो तो एन्झाईम कुठला असतो, एंडोन्यूक्लियस. त्या एंडोन्यूक्लियस एन्झाईममुळं काय होते तर ओरिजिनला
DNA ब्रेक होतो आणि त्याचे काय होतात, फ्रॅगमेंट्स फॉर्म होतात. मग हे जे ब्रेकिंग होते ते कुठल्या बॉन्डमध्ये होत असते, तर शुगर फॉस्फेट बॉन्ड किंवा फॉस्फोडायस्टर बॉन्ड, जो विच इज प्रेझेंट बिटवीन द 2 न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट ऑन द सिंगल DNA स्ट्रँड. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण म्हटली अनवाइंडिंग ऑफ DNA मॉलिक्यूल. ज्यावेळी DNA फ्रॅगमेंट ब्रेक होणार त्यावेळी DNAचे 2 किंवा मेनी फ्रॅगमेंट्स मिळणार आपल्याला. पण तिथं काय असणार आहे, DNAचे जे 2 स्टँड्स आहेत ते आर रिमेन्स अटॅच्ड. मग ते 2 DNA स्टँड आपल्याला सेपरेट करायचे आहेत. ते 2 DNA स्टँड कसे सेपरेट होतात, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम DNA हेलिकेज, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेप प्रोटीन. कुठला एन्झाईम असतो, DNA हेलिकेज किंवा रेप प्रोटीन. हा काय करतो, तर 2 न्यूक्लियोटाइड्समध्ये जो हायड्रोजन बॉन्डिंग असते नायट्रोजन बेसमध्ये, तर हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करतो आणि 2 DNA स्टँड्स काय करतात, सेपरेट करतात. सेपरेट केल्यानंतर ते जे स्ट्रक्चर दिसते आपल्याला ते कसं असते, तर इन्व्हर्टेड वाय शेप्ड स्ट्रक्चर असते. आणि जे 2 DNA स्टँड सेपरेट होतात त्या प्रत्येक DNA स्टँडला काय म्हणतो आपण, टेम्पलेट किंवा मोल्ड म्हणतो. त्यानंतर मग हे जे 2 DNA स्टँड सेपरेट होतात ते काय होऊ शकतात, परत रिकॉईल होऊ शकतात. मग ते रिकॉईल होऊ नये म्हणून तिथं कुठला एन्झाईम असतो, SSBP, सिंगल स्टँडेड बाइंडिंग प्रोटीन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघितला कुठला, सिंथेसिस ऑफ न्यू DNA स्टँड. बघा सिंथेसिसमध्ये काय होते, सिंथेसिस कुठं होते, तर जे 2 DNA स्टँड सेपरेट झालेले असतात ज्याला आपण टेम्पलेट किंवा मोल्ड म्हटलेलं आहे. मग हे जे सिंथेसिस होते इट इज ऑलवेज इन 5 to 3' डिरेक्शन. त्यामुळे याची सुरुवात कुठं होणार आहे, तर DNA स्टँडमध्ये जिथं 3' एंड असेल तिथून काय होणार आहे, न्यू DNA स्टँडची सिंथेसिस होणार आहे. त्यासाठी काय लागतं आपल्याला, RNA प्रायमर. हा RNA प्रायमर काय होतो, तर 3' एंडला अटॅच होतो आणि त्यानंतर काय करतो, तर त्या DNA स्टँडवरती असणाऱ्या न्यूक्लियोटाइड्सना कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स काय करतो, तर अट्रॅक्ट करतो. आणि मग हे कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स काय होतात, एकमेकांना परत फॉस्फोडायस्टर बॉन्डनं बाइंड होतात आणि तिथं काय होतं, न्यू DNA स्टँड फॉर्म होत असतो. अशा प्रकारे काय होते, तर हा न्यू DNA स्टँड फॉर्म होत असतो. आणि ह्या न्यू DNA स्टँड सिंथेसिससाठी जो एन्झाईम लागतो तो कुठला आहे, DNA पॉलिमरेज एन्झाईम. त्यानंतर नेक्स्टमध्ये आपण बघितलं काय, लीडिंग अँड लॅगिंग स्टँड. बघा लीडिंग आणि लॅगिंग स्टँड म्हणजे काय, तर इथं आपण बघितलं तर 2 DNA स्टँड ज्यावेळेस सेपरेट होतात त्यावेळी एकाची डिरेक्शन 5 to 3 असते आणि दुसऱ्याची डिरेक्शन काय असते, 3 to 5. आणि न्यू DNA स्टँड सिंथेसाइज होतो तो कुठं होत असतो, तर 3' एंडपासून होत असतो. त्यामुळे जिथं 3' एंड आहे तिथं एकदा RNA प्रायमर अटॅच झाला तर कंटिन्युअसली काय करतो, तो कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड अट्रॅक्ट करत असतो. त्यामुळं हा स्टँड काय असणार आहे, न्यूली सिंथेसाइज स्टँड कंटिन्युअस असतो. हा जो कंटिन्युअस DNA स्टँड सिंथेसाइज होतो त्याला काय म्हटलं जाते, लीडिंग स्टँड. त्या टेम्पलेटला काय म्हटलं जाते, लीडिंग टेम्पलेट. पण दुसरीकडे आपण म्हटलं दुसरा स्टँड त्याची डिरेक्शन असते कुठली, 5 to 3'. त्यामुळे सिंथेसिस जे होणार आहे ते 3' एंडलाच होणार आहे. मग 3' एंडला इथं दुसऱ्या स्टँडवरती काय होतं आहे, तर प्रत्येक वेळी प्रत्येक न्यूक्लियोटाइडला नवीन RNA प्रायमर तिथं अटॅच होत असतो. आणि प्रत्येक वेळी ह्या नवीन RNA प्रायमर काय करतो, तर त्याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड अट्रॅक्ट करतो. त्यामुळे तिथं काय होते, तर हे DNA स्टँडचे फ्रॅगमेंट्स फॉर्म होतात. कंटिन्युअस DNA स्टँड तिथं फॉर्म होत नाही, तर काय होतात, तिथं फ्रॅगमेंट्स फॉर्म होतात. त्या फ्रॅगमेंट्सना काय म्हटले बघा, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. म्हणून हा जो दुसरा DNA स्टँड आहे त्याला काय म्हटलं जाते, तर लॅगिंग स्टँड. आणि त्याच्या टेम्पलेटला काय म्हटलं जाते, लॅगिंग टेम्पलेट.
नंतर काय होते मग हा जो ओकाजाकी फ्रॅगमेंट आहे त्याला अटॅच्ड जो RNA प्रायमर आहे तो काढून टाकला जातो आणि मग हे ओकाजाकी फ्रॅगमेंट्स एकमेकांना बाइंड होतात बाय द एन्झाईम DNA लायगेज आणि मग कंटिन्युअस स्ट्रँड तिथं फॉर्म होत असतो. अशा प्रकारे काय असते हे लीडिंग आणि लॅगिंग स्ट्रँड असतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघितला म्हणजे फॉर्मेशन ऑफ डॉटर DNA मॉलिक्यूल. मग काय झालं प्रत्येक स्टँडला जे 2 ओल्ड DNA स्टँड होते त्याला न्यू DNA स्टँड फॉर्म झाले सिंथेसाइज झाले. मग हे दोन्ही DNA स्टँड काय होतात तर ओल्ड आणि न्यू एकमेकांना काय होते त्याचं कॉइलिंग होतं आणि 2 सेपरेट DNA स्टँड्स फॉर्म होतात. म्हणजे यामध्ये 2 हे जे DNA स्टँड्स फॉर्म होतात त्या दोन्ही DNA स्टँडमध्ये आपण बघितलं तर काय होते 50% पार्ट हा ओल्ड DNAचा असतो आणि 50% हा न्यूली सिंथेसाइज्ड असतो. म्हणून त्याला काय DNA रेप्लिकेशनला काय म्हटलं जाते सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन.